स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। कोलाडच्या सुकन्या महाबळेची घवघवीत कामगिरी। डिप्लोमामध्ये 99.30% गुणांसह लोणेरे विद्यापीठात प्रथम। कोलाड येथील कुमारी सुकन्या महाबळे हिने डिप्लोमा परीक्षेत 99.30% गुण मिळवत लोणेरे विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आहे। तिच्या या अभूतपूर्व यशामुळे कोलाड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सुकन्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे। तिच्या या यशामुळे कोलाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे। तिच्या यशामुळे आई वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान असल्याची भावना तिने व्यक्त केली। सुकन्या महाबळेच्या या यशाबद्दल तिचे नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक, सामाजिक संस्था आणि विविध मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। ॲक्च्युली काहीच आयडिया नव्हती की नक्की काय रिझल्ट लागेल, कारण की खूप टेन्शन, स्ट्रेस होतं। पण नंतर मग जेव्हा ती PDF जेव्हा आली ग्रुपवरती, आणि मेन म्हणजे तेव्हा मी कॉलेजमध्येच होती, सो खूप आनंद झाला आणि सगळे सर तिथे ॲक्च्युली प्रेझेंट होते। तर मग त्याच वेळेस त्याच पॉईंटला HOD सर वगैरे सगळे होते, तर तेव्हा त्यांच्याशी पण मला संवाद साधता आला आणि भेटता आला। जेव्हा पहिला नंबर तुझा आला, तुला कळलं तेव्हा ते घरी पहिले कुणाला कॉल केलास? मम्मी पप्पांना फोन करून सांगितलं। म्हणजे प्रत्येक मुलाला असं वाटतं की माझ्या मम्मी पप्पांना असं प्राऊड फील करून द्यावं, त्यामुळे मम्मी पप्पांना फोन केलं की असा असा रिझल्ट लागलेला आहे। तर ते पण खुश झाले। तू हा प्रथम क्रमांक पटकावत असताना तू हा अभ्यास कसा 3 वर्षात केलास? ॲक्च्युली मोस्ट ऑफ द टाईम आमचा म्हणजे मी अपडाऊन करायची, तर येण्या जाण्यात टाईम खूप जायचा। म्हणजे कधी ट्रॅफिक वगैरे असेल तर अप्रॉक्स मला 8 वाजायचे घरी येऊन। तर मग ते टाईम माझं असं जेवणानंतर वगैरे फ्रेश होऊन त्याच्यानंतर मग अभ्यासाला बसायची मी। मग एवढा फारसा असा काही घरी अभ्यास व्हायचा नाही, पण मग ग्रुप डिस्कशन्स व्हायचे कॉलेजमध्ये, किंवा मग असं ग्रुप डिस्कशन्स व्हायचे किंवा इतर काही ॲक्टिव्हिटीज, वायवा असायच्या, त्याच्या थ्रू अभ्यास आपोआप होऊन जायचा। हे प्रथम क्रमांक पटकावत असताना याचं श्रेय तू कोणाला देशील? पहिला श्रेय तर मम्मी पप्पांना देईन, कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केला। त्याच्यानंतर मावशी, माझ्या मावशी म्हणजे मीरा मावशी, मनाली मावशी, मयूर मामा, हे सगळे इंजिनिअरिंग फील्डमध्ये किंवा गव्हर्नमेंट जॉबच्या सेक्टरमध्ये कामाला आहेत। तर मग त्यांनी मला गायडन्स केलं। कॉलेज मी डिप्लोमा घेत होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं की डिप्लोमा तू घे, तू कर, तुझं होईल तिथे। म्हणून मग मी ती फील्ड चूज केली। आणि त्याच्यानंतर सगळी फॅमिली तर आहेच, रिलेटिव्स वगैरे, आणि माझे सगळे फ्रेंड्स सर्कल, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केलं। आता पुढे तुला करिअर करायचं, काय करणार आहेस? पुढे तर हायर एज्युकेशन ऑप्ट करायचं आहे मला, म्हणजे डिग्री घ्यायची आहे। सेम ब्रांच ठेवणार आहे, ब्रांच चेंज नाही करणार, इलेक्ट्रॉनिक्समध्येच डिग्री करायची आहे मला। तर बाकीच्या विद्यार्थ्यांना तू काय मार्गदर्शन करशील? बाकीच्या विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्हाला पुढे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ऑफकोर्स की ऑब्स्टॅकल्स येणार, कोणताही क्षेत्र असू दे। मग त्या ऑब्स्टॅकल्सला तुम्ही न घाबरता फेस केलं पाहिजे। कारण की आता मी माझं एक्सपिरियन्स सांगितलं तर 10वीपर्यंत स्टेज डेअरिंग नव्हतं एवढं, म्हणजे मी कधी स्टेजवरती जायची नाही, मला खूप भीती वाटायची। मग डिप्लोमाला आल्यानंतर त्या ऑब्स्टॅकलला बोलली मी फेस करेल। अँकरिंग वगैरे करायची मी, म्हणजे मला एवढा एक्सपिरियन्स नव्हता आधी काहीच अँकरिंगचा वगैरे, पण मी तरी पण ट्राय केलं ते। नंतर हळूहळू ते इम्प्रूव्हाइज होत गेलं, मग ते माझ्यामध्ये स्टेज डेअरिंग आली ती, आणि ती स्टेज डेअरिंग ॲक्च्युली माझ्या एज्युकेशनमध्ये मला खूप हेल्प केलं, कारण की सेमिनार्स वगैरे असायचे, तर त्याच्यामुळे एक्सटर्नल्स वगैरे यायचे बाहेरून, तर मग त्यांच्यासमोर मला कॉन्फिडन्सनी बोलता वगैरे आलं, कारण की अँकरिंगचा एक्सपिरियन्स होता मला। तर मग तेच की ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटेल त्या गोष्टीला आपण फेस केलं पाहिजे, तर त्या गोष्टीची भीती आपल्या मनातून जाईल। तर आणि अभ्यास तर आपण ऑफकोर्स करतोच, तर तेच। पुन्हा एकदा स्वरादर्शन चॅनलतर्फे सुकन्या महाबळे हिला मनपूर्वक अभिनंदन। स्वरादर्शनसाठी अजय परदेशी, रोहा, रायगड।